खूप दिवसांनी डीमार्टमध्ये गेल्यावरती ना वेगळीच फिलिंग येते. एवढ्या काय काय वस्तू नवीन होत्या आणि त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिल्या होत्या. सो हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी खूप दिवसांनी डीमार्टला गेली होती आणि खूप वेगवेगळ्या अशा काही काही वस्तू मला दिसल्या. आणि आहे ना, आपण कितीही काही म्हटलं ना तरी डीमार्टमधल्या वस्तू आपल्याला आवडतात आणि आपण आवर्जून घरी घेऊन येतोच. तर त्यामधल्या आहेत ना, हे काचेचे जे कप आहेत ना, एकदम पिनिंटरेस्टी वाइब्स देत होते. तर हे पिंक हँडलवाला जो आहे ना, तो मला जास्त आवडला. बाकी कलर्स पण खूप छान होते. पण त्याचं काय झालं ना, ते मी पुढे तुम्हाला सांगते. त्यानंतर हे कॉफी मग्स होते, खूप छान आणि काचेचे होते. मेन म्हणजे जनरली यातले आपण प्लास्टिकचे बघतो, हे काचेचे होते, त्याच्यामुळे थोडेसे वेगळे वाटले. आणि माहिती आहे तुम्हाला, की मी इथे गेल्यानंतर काही वेगळं वगैरे काही मला दिसलं ना, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचंच असतं मला. तर माझ्याकडे जे कंटेनर्स आहेत ना, त्यामधले सेम मी इथे डीमार्टमध्ये बघितले. यामध्ये आहेत ना 2 साइजेस अवेलेबल होत्या, एक छोटी आणि एक मोठी. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान वाटत होतं. थोडेसे हेवी होते आणि मे बी माहिती नाही झाकणाची क्वालिटी कशी असेल, पण छान वाटत होते ते. तर मी आहे ना इथे हे मागच्या वेळेस यामधले मी मोठ्या हाईटचे कंटेनर्स बघितले होते. आता त्यामध्ये अजून एक छोट्या हाईटचे आलेले आहेत. सो मी तुम्हाला बाजूबाजूला ठेवून देखील दाखवते, तुम्हाला लक्षात येईल. फ्रीजमध्ये आपल्याला मसाले वगैरे ठेवायचे असतील ना, तर ह्या अशा छोट्या-छोट्या ज्या बरण्या आहेत ना, त्या मस्त वाटत होत्या. आणि अजून मसाल्यांमध्ये आहेत ना, हे ऑप्शन्स देखील मी बघितले. तर याची तर क्वालिटी तुम्ही बघूच शकताय, खूप छान वाटतात आणि एकदम छोट्या आहेत ना, तर हे कुठेही फ्रीजमध्ये आपण सगळे जे काही आपले मसाले असतात ना, ते आपण ठेवून देऊ शकतो. नंतर हे जे फ्रिजचे कंटेनर्स आहेत ना, हे मी आय थिंक लास्ट टाईम पण तुमच्यासोबत शेअर केले होते. तर मला आहे ना, यामध्ये आतमध्ये जे जाळी खाली ठेवलेली आहे ना, त्यामध्ये मला जाळीचं बास्केट असं आतमध्ये हवं आहे. सो त्यातले कंटेनर मी शोधत आहे. तर बघू, मला जेव्हा भेटतील तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. इथे तांब्या पित्याच्या सेक्शनमध्ये आली होती. पण हे सांगू का तुम्हाला, काय-काय याच्यावरती कोटिंगवाल्या प्लेट्स आहेत आणि काय-काय आहेत ना, एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या नाही आहेत. पण जर आपल्याला होम डेकोरेशनसाठी वगैरे काही घ्यायचं असेल ना, तर आपण ह्या वस्तू नक्की चेक करू शकतो. एवढे छान हे वासेस वगैरे होते. दिवे तर तुम्ही इथे बघू शकता. दिव्यांची क्वालिटी देखील खूप छान आहे, कारण मी 1-2 घेतलेले आहेत इथले. आणि हां, इथे तुम्ही बघितलात ना, तर थोड्याशा ज्या डिझाईन्स आहेत ना, त्या इथल्या हैदराबादच्या, म्हणजे दिवे वगैरे जे तुम्ही बघाल तर ते बघा, ह्याची हाईट वगैरे थोडीशी जास्त आहे. त्यानंतर सगळ्यात कॉम्पॅक्ट असा हा जो इडली मेकर आहे ना, तो मी बघितला. इतका छान आहे आणि हा किचन इसेन्शियल ब्रँडचा आहे. मी तुम्हाला इथे बॉक्स देखील दाखवते, म्हणजे मी पण चेक करत होती. तर इतकी मस्त आणि इतकी कॉम्पॅक्ट डिझाईन आहे ना. आणि बघा, याच्यामध्ये ट्रे देखील भरपूर आहेत. इडल्या आपण ॲट अ टाईम 12 इडल्या काढू शकतो असे आहेत. आणि मला मेन म्हणजे आहे ना, याची साईज आवडली. माझं ॲक्च्युली जे इडली मेकर आहे ना, ते खूप मोठं आहे आणि मला असं म्हणजे छोटं नाही का, आपण कुठेही पटकन ठेवून घेऊ शकतो, असं एक मला खूप छान वाटलं हे. तर किचन इसेन्शियलचं आहे. क्वालिटी तर छानच वाटते आहे. त्यानंतर मुलांना आहे ना, टिफिनमध्ये सॉस, चटणी वगैरे द्यायची असेल ना, तर हे असे छोटे कंटेनर्स मी बघत होते. तर मला प्लास्टिकमधले नव्हते घ्यायचे आणि मी पहिले आहेत ना, माझ्या ट्रॉलीमध्ये प्लास्टिकचे टाकले होते, कारण मला हवेच होते. पण नंतर मग मी हे बघितले, तर हे स्टीलचे कंटेनर्स आहेत. छोटे कॉम्पॅक्ट डिझाईनचे आहेत. त्यानंतर 3D मॅट्स आपण आता बरेच बघतोय आणि इथे देखील मला दिसलेत आणि इतक्या वेगवेगळ्या प्रिंट्स होत्या ना इथे, आणि एकदम युनिक प्रिंट आहेत ह्या. आणि जे काही ट्रेंडिंग चालू असतं ना, ते आपल्याला देखील वाटतं की आपण देखील घरात घ्याव्या, कारण ही 3Dची जी प्रिंट आहे ना, ती इतकी सुंदर वाटत होती. मी जवळून दाखवते. पण नंतर आहे ना, काही दिवसांनी या थोड्याशा अशा साईडने राऊंड होऊन जातो शेप. सो नंतर आपण नाही वापरू शकत. पण हां, ठीक आहे, जोपर्यंत चालले तोपर्यंत वापरू शकतो.
त्यानंतर डीमार्टमध्ये सगळ्यात युनिक आयटम म्हणून मला हा जो ज्वेलरी ऑर्गनायझरचा जो बॉक्स आहे ना, तो इतका आवडला. म्हणजे याची जी क्वालिटी, याची साईज, आपल्याकडे खूप सारी ज्वेलरी असते आणि आपली सगळी ह्या बॉक्समध्ये अर्धी, त्या बॉक्समध्ये अर्धी अशी राहते. पण ती सगळी ज्वेलरी या एका बॉक्समध्ये बसू शकते. एवढा मोठा हा बॉक्स आहे. मेकअपचं सामान आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. प्लास्टिकचं आहे. मेकअपचं सामानाला जनरली आपण प्लास्टिकचं नाही वापरत, पण तुम्ही याच्यामध्ये आहेत ना, कंपार्टमेंट्स दिलेले आहेत ना मेकअपचं, आपले लिपस्टिक्स, आपलं आयलाइनर्स, आपले आयब्रश, बरंच काय-काय आपण ठेवू शकतो. ते नाही म्हटलं ना तरी आपले इयरिंग्ज, आपली ज्वेलरी, आपले चोकर्स आपण सगळ्या एका बॉक्समध्ये व्यवस्थित बसेल एवढ्या साईजमध्ये आहे. मला म्हणजे सगळ्यात जास्त हा बॉक्स आवडला. अशा आपण सगळ्या बायका असतो, कितीही आपण म्हटलं ना की डीमार्टमध्ये जाऊन ह्या गोष्टी बघायच्या नाहीत, तरी आपलं सगळ्यांचं याकडे लक्ष असतंच आणि मला माहिती आहे की मला बऱ्याच जणी इथे रिलेट करतील. तर असो, मी माझं सगळं काही सामान आहे. मी यावेळेस काही ग्रॉसरी भरलेली नाही आहे, कारण आत्ता माझं बऱ्याच टायमाला पुण्याला जाणं होणार आहे. त्याच्यामुळे मी खूप कमी सामान भरलेलं आहे. मेन सामान घेतलेलं आहे आणि खूप कमी सामान मला मे बी ह्या मंथमध्ये लागणार आहे. त्याच्यामुळे मी काही आणलंच नाही. जे काही मला लागेल ते मी जवळच्या दुकानातून घेऊन येईन. मला मेन डायपर्स वगैरे घ्यायचे होते. आता ट्रॅव्हल करायचं म्हटल्यावरती एक्स्ट्राचे पॅकेट्स हवेत. घरी आल्यानंतर पहिले संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर थोडंसं म्हटलं वेळ होता तर स्किन केअर देखील करायला मिळेल. तर देवासाठी आहे ना, मी मॅचस्टिक्स देखील ठेवते आणि लायटर तर मला खूप इझी पडतं. म्हणजे बऱ्याच वेळेस कमेंट येतात की लायटरने आपण दिवा लावू नये. पण हा जो लायटर आहे ना, हा आपला गॅस लायटरवाला लायटर आहे, ज्याच्याने आपण दिवा देखील लावू शकतो. आणि धूप वगैरे ठेवण्यासाठी आहेत ना, मी असे बरण्या केलेल्या आहेत. कारण आहे ना, आपण एखादं पॅकेट फोडलं आणि मग तो एकच वास राहतो. तर याच्यामध्ये मी सगळ्या ज्या काही धूप आहेत ना, वेगवेगळ्या फ्लेवरच्या, त्या एकत्र काढून ठेवलेल्या आहेत. कधी वेगळं वाटलं तर वेगवेगळे असे स्मेलचे एकदाच आपण धूप लावू शकतो. आणि इतकी सगळी डोक्यामध्ये कामं चालू आहेत ना, म्हणजे मुलांची सगळी तयारी, मुलांची सगळी खरेदी, त्यानंतर स्वतःची खरेदी, त्यानंतर ब्लाऊज सगळे शिवून झालेत का, ते व्यवस्थित झालेत का, एवढं सगळं काम आहे ना. त्यामधून आहे ना, म्हणजे बाहेरची जी काही कामं आहेत ना, ती होत नाही आहेत. ब्रँड शूटमधून त्याच्यानंतर स्वतःचं कॉन्टेंट काही ना काहीतरी हवं आहे, त्यासाठी इतकं धडपड चालू आहे ना, म्हणजे इतका हेक्टिक वाटत होता ना हा मार्च महिना मला. खूपच जास्त म्हणजे असं वाटत होतं हा संपतोय की नाही, संपतोय की नाही. तर फायनली तो संपलेला आहे. आणि काय होतं ना, खूप जास्त असं लोड असेल ना, तर काहीच सुचत नाही, की आपण आपल्या स्वतःकडे काहीच लक्ष नसतं मेन म्हणजे. तर आज डीमार्टला गेली होती. तर म्हटलं स्किन केअरसाठी ॲटलीस्ट हे जे मास्क मिळतात ना, ज्याच्याने थोडंसं हायड्रेशन होतं स्किनला आणि आता समरमध्ये आहे ना, हे खूप गरजेचं आहे. तर स्किन आपलं म्हणजे जसं बॉडी हायड्रेटेड राहायला पाहिजे, तसं स्किन देखील हायड्रेटेड राहायला पाहिजे म्हणून. हां, इकडे. हे कोणी केलंय? हे हा जो मिरर आहे तो खराब कोणी केलाय? कोणी केलाय खराब मिरर? मिरर कोणी खराब केलाय बेटा? मग कोणी केला? अच्छा, दादा केली. बर. तर बघा, घरामध्ये लहान मुलं असतील तर पसारा होतोच, पण तो आहे ना, मी असाच अधेमध्ये आवरत असतो. तर तुम्ही आता बघितलंत बेडवरती देखील पसारा असाच तुम्ही कितीही आवरलं तरी 1-2 तासांनी परत ते तसंच होतं. तर ते मी म्हणजे जसं मला जमतं, जसं मला थोडाफार मध्ये-मध्ये वेळ मिळतो ना, तेव्हा ते मी आवरत राहत असते. त्याच्यामुळे ना घरामध्ये खूप जास्त असा एकदम पसारा होत नाही आणि तो खूप जास्त झाला की मग आपली चिडचिड होते आणि मग तो कधी करायचा म्हणून तो राहूनच जातो. त्याच्यामुळे जितकं थोडं-थोडं जमेल ना, तितकं मी आवरत असते. म्हणजे कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या असतील तर त्या जागच्या जागी ठेवल्या, की ते काम खूप म्हणजे कमी होऊन जातं आपल्या दिवसातलं.
सो असं आहे. आणि या मुलीचं तर तुम्ही आता ऐकलंच कशी आहे ती, म्हणजे सगळं काही स्वतः करायचं आणि दुसऱ्यावरती नाव ठेवायचं. बघा आता 2 मुलं म्हटल्यानंतर दोघांसाठी सेपरेट सगळं सेम आपण 2 हवं आहे. तर एक ब्लू आरूसाठी आणि पर्पल कलरचे चिऊसाठी हे डब्बे घेतलेले आहेत. काही आपल्याला छोटं-मोठं द्यायला येतं या डब्यांमध्ये. आणि याची जी झाकणाची क्वालिटी आहे ना ती खूप छान आहे. म्हणजे एकदम टाईट बसते, मुलांना लगेच निघणार नाही असं. खूप व्यवस्थित आहे. मला तर डब्यांची क्वालिटी आवडली. थोडंसं आपल्याला वाटतं की कॉस्ट जास्त आहे, पण मी 2 वर्षांपूर्वी एक डबा घेतला होता आरुषला. तो मी 2 वर्ष वापरला आणि आत्ता म्हणजे त्याचे जे साईडच्या पिन्स आहेत त्या निघाल्या होत्या. बाकी तर डब्बा ओके आहे, पण मग मुलांना नको वाटतं टिफिन स्कूलमध्ये तसे न्यायला, म्हणून आत्ता मी डिस्कार्ड केला. नाही तर तिथल्या टिफिनची क्वालिटी खूप चांगली आहे. आज मी आत्ता ब्रेड आणला होता, त्याच्यामुळे ब्रेडसोबतच काहीतरी खाता येईल म्हणून संध्याकाळचं काम थोडंसं कमी होतं. म्हटलं हे तूप बनवायचंच होतं आज, आणि एखाद्या दिवशी आहे ना एखादं काम काढलं ना की इतकी कामं निघतात. म्हणजे आज ठरवलं होतं डीमार्टचं देखील काम करायचं आणि तूप देखील कढवून घ्यायचं आहे. तर दोन्ही कामं खूप हेक्टिक झाली होती, त्याच्यामुळे मी डिनर जे आहे ते तसंच प्लॅन करून तिथूनच ब्रेड पॅकेट घेऊन आलेली होती. सो ते जे काम आहे ते थोडंसं कमी होईल, म्हणजे किचन क्लिनिंगचं देखील काम कमी होईल आणि बनवायचं देखील काम कमी होईल. तर 3 वर्षांपूर्वी मी हा ऑरपॅटचा हँड मिक्सर घेतलेला होता, तूप वगैरे किंवा आपल्याला काही ब्लेंड करायचं असेल सो त्यासाठी. आणि हा मी घेतला होता स्पृहा झाल्यानंतर माझ्या सगळ्या फ्रेंड्सला देखील मी एक गिफ्ट म्हणून इकडे यायचं म्हणून त्यांना देखील घेतलं होतं. सो 3 वर्ष झालं मी ह्याला वापरते. याला काहीच झालेलं नाही आहे. एकदम मस्त, एकदम 5 ते 10 मिनटात आपलं जे बटर आहे, लोणी आहे ते सेपरेट होतं. खूप जास्त वेळ लागत नाही. सो असं आहे. तर मला तर याची क्वालिटी खूप आवडलेली आहे आणि मी ऑलरेडी पण याचा जो शॉर्ट आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो तुम्हाला देखील असं तूप वगैरे पटकन काढून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही परचेस करू शकता. मी प्रॉडक्ट टॅग करत जाईन. आता हे जे लोणी आहे ना, हे मी 2-3 पाण्यातून व्यवस्थित धुवून घेते. आपल्याला असं पण ताक देखील सगळ्यांना प्यायला आवडतं आणि हे मी थोडंसं घट्ट ठेवते, थोडंसं चांगलं देखील लागावं म्हणून. आणि मग हे जे पाणी आहे ना धुतलेलं, ते देखील घेते. खूप छान असं बघा ना, लोणी निघालेलं आहे आणि खूप जास्त निघालेलं आहे असं मला वाटतंय. बरं, माझे जे काही असे अप्लायन्सेस आहेत ना, ज्याला हात वगैरे लागतात किंवा हे असे तेलकट वगैरे होतात ना, त्यासाठी आहे ना, हे असे स्प्रे आपल्या घरामध्ये हवेत. मी काही ते प्रमोशन नाही करत आहे. म्हणजे मला जे वाटतं, की हां, युजफुल आहेत त्या गोष्टी मी नक्की शेअर करेन. तर ते एक मला चांगलं वाटतं. अप्लायन्सेस वगैरे पटकन क्लीन होतात. काही आपल्याला पटकन काही तेलकट वगैरे ओटा म्हणजे कधी तेलकट नको दिसायला आपल्याला नेहमी वाटत असतं. सो अर्बन वाईबचं हे जे किचन क्लीनर आहे ना, हे आपलं जे ओटा आहे ना, तो तेलकट होऊ देत नाही. स्वतः बघा ना, लोणीचे, ताकाचे वगैरे डाग पडलेले होते ना, ते पटकन क्लीन झालं. तर असा हा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.